होम रूल लीग चळवळ, यश आणि मर्यादा. सक्सेस अँड फेल्युअर ऑफ होम रूल लीग मुवमेंट. लोकस, फोकस. मग इथे सगळं बाकीचं लिहित बसायचं का, बॅकग्राऊंड वगैरे? थोडं ब्रीफली इंट्रो म्हणून लिहू शकताय, बाकी फार डिटेलमध्ये जाण्याची गरज नाहीये. मेजर फोकस पाहिजे सक्सेस आणि मर्यादा. सांगा पटापट. सक्सेस काय काय? पहिले तर हे सांगा. इंट्रो मध्ये बॅकग्राऊंड सांगू शकताय. कोणी चालू केली होती? टिळक आणि ॲझिम बेजंट. अॅनीताईंची कन्सेप्ट होती. पेपरमध्ये अॅनीताई वगैरे लिहू नका. ओके. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ही चळवळ चालू झाली होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे होम रूलचा अर्थ काय हे तुम्ही इंट्रोमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. सो ब्रिटिश साम्राज्याच्या चौकटीत राहून घटनात्मक आणि जन आंदोलनाच्या मार्गाने स्वराज्य नाही स्वशासन. स्वराज्य आणि स्वशासन फरक आहे, लक्षात घ्या. तो फरक ऑलरेडी आपण डिटेलमध्ये डिस्कस केला होता. ठीक आहे. आणि ही चळवळ मूळची कुठली आहे? आयर्लंडची होती. ठीक आहे. सो हे पण तुम्ही इंट्रोमध्ये मेन्शन करू शकता. चला, यश आणि अपयश. यश काय काय आहे? ते सेकंड पॉइंट आहे. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की जी चळवळ थंड पडली होती, सुरत स्प्लिट नंतर काय झालं होतं, भारतामध्ये राष्ट्रीय किंवा फ्रीडम फाईट जे होते, स्वातंत्र्य लढा जो होता, तो पूर्णपणे थंडावला होता. त्याला पुन्हा एकदा निर्माण करणं, मराठीत खूप चांगला शब्द आहे पुनरुज्जीवन, इंग्लिशमध्ये रिजनरेशन म्हटलं जातं किंवा रिस्टार्ट म्हटलं तरी चालेल, ऑफ फ्रीडम फाईट. कारण तुम्ही जर बघितलं तर 1907 नंतर फक्त क्रांतिकारक सोडले तर बाकी काहीही चालू नाहीये. मवाळ बाजूला पडले, त्यांचं अर्ज विनंत्याचं राजकारण चालू आहे, पण त्याचा काहीच फायदा नाहीये. या उलट जहाल ऑलरेडी जेलमध्ये तरी गेलेत किंवा ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून बाजूला पडलेले आहेत. ठीक आहे. मग 1907 नंतर 9 वर्षानंतर जेव्हा ही चळवळ चालू होते, तेव्हाच कुठेतरी पुन्हा एकदा राष्ट्रीय राजकारण किंवा जे काही भारताचा स्वातंत्र्य लढा आहे त्याचं पुनरुज्जीवन झालेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. दुसरा पॉइंट जो तुम्ही मांडला तो खूप महत्वाचा आहे की होम रूल लीगच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेस संघटित झाली. जे काही उरले सुरले मवाळ होते आणि जहाल होते ते एकत्र आले. ठीक आहे. टिळकांनी सुद्धा थोडस कुठेतरी सौम्य भूमिका घेतली आणि त्यामुळे जे आधी दुरावलेली मनं होती ती पुन्हा एकदा एकत्र यायला मदत झाली. आणि इथे ॲनी बेझंट यांचा रोल खूप महत्वाचा आहे, कारण ॲनी बेझंट या काळामध्ये काय भूमिका पार पडतात, तर जहाल नेते आणि मवाळ नेते यांना जोडणारा जो दुवा आहे तो म्हणजे ॲनी बेझंट. त्यांची लखनौ करारातली भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे, लक्षात घ्या. ओके. अजून? व्हेरी गुड, ऍब्सोल्युटली करेक्ट. वाचून आलेत दादा आज? मग व्हेरी गुड. वाचून आले असते तर मी जास्त खुश झालो असतो. डायरेक्ट त्यांनी नाहीच म्हटले. व्हेरी गुड. सो अगेन ही पहिली चळवळ आहे की जिनी भारताचा स्वातंत्र्य लढा गावोगाव किंवा ऍटलिस्ट बऱ्याच ठिकाणी नेला. गुजरात, बिहार हे असे एरियाज होते की जिथे आतापर्यंत फार मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्य लढा नव्हता, तो आता पहिल्यांदा तिथे सुरू झालेला आहे. त्यांनी जो सांगितलं, थांबा की आधी त्यांचा पॉईंट डिस्कस करूयात मग घेतो तुमचा. सो त्यांचा पॉईंट पण महत्वाचा आहे की युवकांचं आता लक्षात घ्या की हा एक ट्रान्झिशन पिरियड. ट्रान्झिशन पिरियड म्हणजे काय, तर एक प्रकारचं जुने जे नेते होते, लक्षात घ्या की गोखले, त्याच्यानंतर फिरोजशाह मेहता यांचा ऑलरेडी मृत्यू झालेला 1915 मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर जहाल नेते सुद्धा बरेचसे ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मधून बाहेर पडलेत. सो एक प्रकारचं आपण म्हणू शकतो की नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ती भरून काढली आहे ही युवा नेत्यांनी किंवा जे युवक लोक होते ते आता फार मोठ्या संख्येने होम रूल मध्ये पहिल्यांदा. सगळे जे नंतरच्या काळात जे मोठे मोठे नेते बनले, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, त्याच्यानंतर विठ्ठलभाई पटेल, वल्लभभाई पटेल, हे जे सगळे नंतर मोठे नेते झालेले आहेत, राजेंद्र प्रसाद असतील, ठीक आहे, राजगोपालचारी, यांचा पहिला पॉलिटिकल एक्सपोजर किंवा मोठ्या लेवलचा पहिला त्यांचा सामना जो आहे तो होम रूलच्या निमित्ताने. क्लिअर आहे सगळ्यांना? हा, आता कोण होतं? आता बोला, कोण होतं? व्हेरी गुड. सो मध्यमवर्गीय आणि बुद्धिजीवी वर्ग हा पुन्हा एकदा सक्रिय झालेला आहे. खूप महत्वाची गोष्ट आहे.
आणि पहिली गोष्ट, आणखी एक महत्वाचं यश यश किंवा सक्सेस म्हणता येईल या चळवळीचं, स्वशासन म्हणजे काय आणि ते का महत्वाचं आहे, कशा पद्धतीने वसाहतींचं स्वराज्य काय असतं, ह्या ज्या गोष्टी आतापर्यंत सामान्य जनतेला माहीत नव्हत्या त्या आता कळाल्या. आणखी एक महत्वाचं यश ते सांगता येईल ते म्हणजे वृत्तपत्र. त्यांनी फार महत्वाची भूमिका प्ले केली इथे. टिळकांचे न्यूजपेपर हे अख्ख्या गावाला माहिती आहे, पण मग तुम्हाला एक्स्ट्रा मार्क पाहिजे असेल तर अॅनीताईंचे न्यूजपेपर हे लिहिणं अपेक्षित आहे. कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया आणि टिळकांनी त्यांच्या न्यूजपेपर मधून खूप मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधन केलेलं आहे. सो होम रूल ही जी संकल्पना आहे ती सामान्य लोकांपर्यंत पोहोचली, घराघरामध्ये ती संकल्पना पोहोचली. ठीक आहे. अगेन सगळ्यात महत्वाचं जर यश काय असेल तर राजकीय जागृतीचा विस्तार. आणि फक्त नेत्यांची सभा किंवा वृत्तपत्र एवढ्या पुरतं ते मर्यादित नाहीये. मी तुम्हाला आठवतोय आपण प्रश्न विचारला होता की तुम्ही जर त्या काळात असता, तुम्ही जर टिळक आणि अॅनी बेझंट यांच्या जागेवर असता तर तुम्ही कुठल्या कुठल्या माध्यमातून प्रसार केला असता. आठवतोय हा प्रश्न विचारला होता आणि कोणीतरी इंस्टाग्राम सांगितलं होतं. ओके. सो व्याख्यानं असतील, पत्रक किंवा पथनाट्य, सभा, मीटिंग्स या सगळ्या माध्यमातून हळूहळू समाज जागृती होतीये. आणि लक्षात घ्या की ही चळवळ का वेगळी आहे, का बाकीच्या चळवळींनी याच्यामध्ये काय फरक आहे नेमका, तर इथे हळूहळू फक्त मोठे नेतेच सांगत नाहीयेत, जे काही करतायत ते फक्त मोठे नेते नाहीयेत, स्थानिक नेतृत्वाचा उदय होतोय. कारण 3-4 लोक, अॅनी बेझंटची जी कन्सेप्ट होती, 3 लोक एकत्र येऊन होमरूलची शाखा आपापल्या गावात किंवा शहरात काढू शकतात. आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये होमरूलच्या ज्या शाखा आहेत त्यांचं एक नेटवर्क तयार होत आहे, हळूहळू कार्यकर्ते जमा होत आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवा की पक्ष तेव्हाच वाढतो जेव्हा कार्यकर्ते आणि संघटना असते. नुसत्या नेत्यांवर पक्ष चालत नाही. नेत्यांना असं वाटतं की त्यांच्यामुळे पक्ष असतो, तसं नाहीये ऍक्च्युली. कळालंय सगळ्यांना? चलो. लखनौ करार सुद्धा झाला, त्याच्यामध्ये सुद्धा होमरूलची महत्वाची भूमिका आहे. नीट लक्षात ठेवा की लखनौचा करार कधी झालेला आहे, डिसेंबर 1916. होमरूल चालू कधी झालंय, टिळकांची होमरूल एप्रिल आणि अॅनी बेझंट यांची सप्टेंबर 1916. ठीक आहे. आणि दबाव सुद्धा आलेला आहे. आणि सगळ्यांचं हे म्हणणं आहे, सगळ्याच इतिहासकारांचं, की ऑगस्ट 1917ला जी मॉन्टेग्यूची घोषणा आली आहे ती होमरूलच्या दबावामुळे आलेली आहे. कळतंय? आणि याच्यातूनच पुढे 2 वर्षानंतर एक कायदा बनवण्यात आला, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा. तो कशामुळे बनलेला आहे, होमरूल चळवळीमुळे जो प्रेशर क्रिएट झालं त्याच्यामुळे बनलेला आहे. मर्यादा काय आहेत, अजूनपर्यंत त्याच मर्यादा कायम आहेत की अजून टाउन्स पर्यंतही. टाउन कळतं, सिटी आणि टाउन वेगळं असतं. सिटी म्हणजे काय, जे शहर असतं, आणि टाउनला काय म्हणतो आपण मग मराठीत? हा काय काय नाही नाही, ग्राम म्हणजे खेड आहे बघा, नगर. ठीक आहे. सो महानगर, सिटी म्हणजे नगर, सॉरी सिटी म्हणजे शहर. फरक समजून घ्या. हे बघा सिंपल सांगतो तुम्हाला. आता मिरज किंवा हातकणंगले, इचलकरंजी हे काय आहेत, टाउन आहेत. मुंबई पुणे हे काय आहेत, मेट्रोपो. खूप ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी असतात, लक्षात घ्या. गाव, त्याच्यानंतर गाव, मोठं गाव, मोठ्या गावानंतर येतं टाउन, टाउन नंतर येतं टियर 2 सिटी, टियर 2 टियर 3 सिटी, त्याच्यानंतर सिटी, सिटी नंतर मग मेट्रोपोलिस, मेट्रोपोलिस नंतर मेगापोलिस. एवढा मोठी जॉग्राफीत शिकला नाही, ह्युमन जॉग्राफी ते सगळं. ठीक आहे, शिकायला पाहिजे, अभ्यास करा, पुस्तकात दिलंय हे सगळं तुमच्या स्टेट बोर्डचा. ओके. सो आता पण काय झालेलं आहे लक्षात घ्या की आधी जो जो काही स्वातंत्र्य लढा होता तो फक्त 3-4 शहरांपुरता मर्यादित होता. 3-4 मोठे मोठे जे प्रेसिडेन्सी, जसं की बंगाल, बॉम्बे, पुणे, मद्रास आणि थोड्याफार प्रमाणात पंजाब, एवढंच होता. पण आता हा जो जरी स्प्रेड झाला असला गुजरात, बिहार, पण गुजरात मधल्या गावागावांमध्ये गेली काही चळवळ नाही. गुजरातमध्ये कुठले एरियाज पुढे आलेले आहेत जिथे काहीतरी ऍक्टिव्हिटी होते होमरूल मध्ये? सुरत असेल, अहमदाबाद असेल, बारडोली. कळतंय? पण गुजरात मधली जी गावं आहेत तिथपर्यंत अजून सुद्धा हे लोक पोहोचलेले नाहीयेत. सो मर्यादित जनाधार. उद्दिष्ट मवाळच आहेत,
कारण ते फक्त मागणी करतायत, पण ऍक्च्युअल कार्यक्रम फार काही नाहीये, फक्त जनजागृतीच करतायत. सरकारी दडपशाही फार जास्त ब्रिटिश ऑलरेडी तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. फर्स्ट वर्ल्ड वॉर चालू आहे. महायुद्धाच्या काळात, कुठल्याही युद्धाच्या काळात सरकारीकडे एमर्जन्सी पॉवर्स असतात, त्यांचा पुरेपूर वापर केलेला आहे. अॅनी बेझंटना अरेस्ट केली आहे, टिळकांना अरेस्ट करायची हिंमत नाहीये सरकारची. दुर्दैवाने टिळक सुद्धा त्यांचा काही पर्सनल जो खटला होता आठवत आहे, त्याच्यानंतर ते सुद्धा इंग्लंडला गेले होते. चळवळ काय होणार आहे ऑटोमॅटिकली? नेतृत्वहीन. ओके, सो हे सगळं तुम्ही लिहू शकताय. चलो पुढचा क्वेश्चन, निष्कर्ष एकदा बघून घ्या. नवचैतन्य दिलं, असले शब्द वापरायचे, नवचैतन्य. ठीक आहे.